समाजव्रत घेऊन आयुष्यभर हेमलकसा जंगलातील आदिवासींसाठी कार्य करणाऱ्या डॉक्टर प्रकाश बाबा आमटे आणि मंदाताई आमटे यांचा दिल्लीत सत्कार करण्यात आला। तसंच दिल्लीतील मराठी जनांना प्रकाश बाबा आमटे हा चित्रपटही दाखवण्यात आला। संवेदना आणि लॅब इंडिया तर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात झी24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी प्रकाश आमटे आणि मंदाताईंची दिलखुलास मुलाखत घेतली। या मुलाखतीत प्रकाश आमटे यांच्या जीवन प्रवासातील चांगल्या वाईट घटनांचा उलगडा झाला। कार्यक्रमाला प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केली होती। यावेळी व्हीएस उपाध्याय यांच्यातर्फे डॉक्टर प्रकाश आमटे यांना वैद्यकीय सामुग्री देण्यात आली, तर आरएम हेजिब यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। 8 वर्षाचा मुलगा म्हणजे यशवंतराव चव्हाणांचा जो कार्यक्रम असतो स्मृतिप्रित्यर्थ, त्याच्यामध्ये असा चित्रपट दाखवणं आणि सांस्कृतिक साहित्यिक कार्यक्रम करणं हा आमचा त्याच्या मागचा हेतू होता आणि तो बहुतांशी सफल झाला आहे असं मला वाटतं। कारण जी मंडळी आली होती त्यांना ही मुलाखत अत्यंत आवडली आणि उदय निरगुडकरांनी ज्या पद्धतीने ती मुलाखत घेतली, सबन त्यांचा कालपट आपल्यासमोर उभा केला, तो खरोखर कौतुकास्पद होता। प्रकाश आमटे आणि मंदाताई आमटे यांचा आज दिल्लीमध्ये प्रकट इंटरव्ह्यू घेतला आणि त्यावेळी मला असं वाटलं की डॉक्टर आमटे आता हेमलकसामध्ये एक नवीन हॉस्पिटल ओपन करतायत। ते आता 26 तारखेला त्याचं उद्घाटन आहे। तर त्या हॉस्पिटलला आपण आपल्याकडनं फुल ना फुलाची पाकळी म्हणून जी लॅब इंडिया हेल्थकेअर आम्ही जी इक्विपमेंट विकतो, तर त्यातली काही इक्विपमेंट आपण त्यांना गिफ्ट म्हणून द्यावी म्हणून आम्ही तिथं ECG मॉनिटर किंवा BP मॉनिटर्स किंवा वायटल साइन मॉनिटर्स अशा प्रकारचे इक्विपमेंट आम्ही दिलेले आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।